सोडलेत म्हणे हे अशिक्षितपणाचं लक्षण आहे. अरे बरं झालं मी तुमच्या एवढं शिकेल नाही, त्याच्यामुळे कमीत कमी तुमच्यावर अन्याय तर करत नाही. शिकेल सवरेल लोक अशा प्रकारे जर लेकरांचं जीवन उद्ध्वस्त करत असेल तर एवढं शिक्षण आम्हाला पाहिजे नाही. अरे शिकेल सवरेल लोक भोळी बाबडी असतात, इमानदार असतात, कट कारस्थानी नसतात, कोणत्या पाठीत खंजर खुपसत नाही, छातीला माती लावतील, शंकर डोक्याला मैदानात उतरतील, पण हिजडे कामं करणार नाही. ज्या लोकांनी आमदार केलं, ज्या लोकांनी मोठं केलं त्यांनाच तुम्ही सोडत नाही. अरे मी तर माझा एक कार्यकर्ता जर मला 8 दिवस दिसला नाही तर मी 9व्या दिवशी येतो, तो का आला नाही. एखादा कार्यकर्ता कार्यालयामध्ये बसला, मी काही काय त्याला मी बोलू शकलो नाही, 15 मिनिटांनी बाहेर पडताना फोन करतो, बाबा काय काम होतं तुझं. शेवटी कार्यकर्ता हा आमचा जोखी प्राण आहे. तर हाताच्या फुलाप्रमाणे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला जपतो, प्रत्येक कार्यकर्त्याला. एक दिवस मी भैया घरामध्ये बसला, मृत्युंजय, पृथ्वीराज, माझी मुलगी रोहिणी आणि माझी बायको. माझा मृत्युंजय मला काय प्रश्न केला, पप्पा म्हणे या जगात म्हणे तुम्हाला सगळ्यात प्रिय कोण आहे म्हणे. मी, माझा भाऊ पृथ्वीराज, माझी बहीण रोहिणी, माझी मम्मी पूजा, का आणखीन कोण. मी 0 सेकंदात त्याला सांगितलं माझा कार्यकर्ता, माझा कार्यकर्ता. आता मला हे म्हणतात की चिखलीमध्ये कशा येतात. अरे 1986 पासून मी शिवसेनेत चिखलीमध्ये फिरलो, गावोगाव फिरलो, छावामध्ये माझे आजही कार्यकर्ते माझी वाट पाहत आहेत. अगदी मेल्यापर्यंत सिंदखेडच्या लोणारपर्यंत आम्ही छावाची टीम उभी केली. त्याच्यानंतर आम्ही मनसेची मीटिंग उभी केली, एनसीबीची टीम उभी केली. आज त्या कार्यकर्ते माझी वाट पाहतात की माझा भाऊ कधी येतो म्हणून. पण त्या कार्यकर्त्याला जर मी तुमच्या पाठी उभे केले की तुम्ही सांभाळलं पाहिजे, पण तुम्ही जर माझ्या लोकांना छळ करत असाल तर माझ्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याकरता त्यांचा आमदार सक्षम आहे. आणि म्हणून या प्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन, कोणाला काळजी करायची काही गरज नाही, डिपार्टमेंटच्या कामाची काही गरज नाही. कोण किती चांगल्या कामाला विरोध करता आपण पाहूच. आणखी कोणतरी काय टीका केली आपल्यावर, जरा उत्तर दिलं पाहिजे ना. बीएचं तर आहे. तर आज मी या ठिकाणी सगळ्या चिखली तालुक्यातील जवळपास 30 गावचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, बीजेपीचे पदाधिकारी, आपण सगळे जण शिवसेनेमध्ये सामील व्हा. हा आमदार तुम्हाला शब्द देतो, 42 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात मी कधीही कार्यकर्त्याला धोका दिलेला नाही, कधीच नाही. जेव्हा जेव्हा काही घटना घडेल तर संजय गायकवाड छाती ढाल करून पुढे येतो, कार्यकर्त्याला कधीच माती जाऊ देत नाही. एक कार्यकर्ता जर दुखावला किंवा त्याचं संकट आलं, मला रात्रभर झोप येत नाही. पण मला आश्चर्य वाटतं की आज या राजकीय नेत्यांना काय झालं की जे कार्यकर्ते बिचारा रात्रंदिवस आपल्याकरता गावात आले की ढोल ताशे नारेबाजी आगे बढो पिछे बढो करतात, आणि आज त्यांना काही द्यायची गोष्ट आली तर तुम्ही लोक त्यांच्यावर कारवाई करतात. त्यांच्याकडे बोललो ना मी, आता भाषण आलं संजय गायकवाड 35 कोटी विषय आलं ना कमिशन. आता पत्रकारांना बोलायला लागतं, पण खरंच केलं मी खरं बोलतो, ते खरं मा पोटातून निघून जात. आमच्या मतदारसंघात एखाद्या गरीब कुटुंबातला कधी माणूस मेला, आता घरात चूल पेटत नाही तर त्याच्या घरात 6 महिन्याचा किराणा आणि 50,000ची कॅश आमच्याकडे जाते. आमच्या इकडे कोणाच्या आग लागली घराले, त्याला 50,000 आणि 6 महिन्या किराणाची आणि कपडे लत्ते बूट शूज बिस्किट पाकिट सगळं. एखाद्या शेतकऱ्याची सोयाबीनची सुडी जरी पेटली तर त्याच्या शेतीच्या एकराप्रमाणे त्याला मी पैसे पाठवतो. अरे त्या मराठवाड्यात शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त झाली, शेतकरी टीव्हीवर रडताना पाहिले. या आमदाराचा काही संबंध होता तिकडे. मी माझा प्लॉट विकला आणि 25 लाख रुपये पाठवले साहेबराव पाटील, 25 लाख. अरे लातूर मध्ये एक शेतकरी आपल्या म्हाताऱ्या बायको सोबत बैल आपला कोळप हाणताना मी टीव्हीवर पाहिलं. म्हातारा कोळप ओढून आलं आणि म्हातारी ती कोळप धरून आलं. एक शेतकरी म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं की काय आमचा शेतकरी राजाची अवस्था, हा जगाचा पोशिंदा, हा कमवतो, हा पिकवतो म्हणून हा जग खातं, आणि याची अवस्था की आज याच्या स्वतःच्या शेतामध्ये याला बैल बनावं लागतं शेतकऱ्याला. माझं काळीच मिळून आला आणि मी गेलो. 1.5 लाखाची जोडी दिली, वर्षभराचा किराणा दिला, 50,000 कॅश दिले.
शेवटी माणूस आहे ना. आणि आता ती आपली देशमुख पोरगी चिखला गाव कुठलं छत्रपती शिवाजी महाराजचं पुतळ्याचं प्रकरण लोणार गेलो तिकडे मी. मला वाटलं की ते मी माहिती घेतली त्या पोरीच्या घरात काहीच व्यवस्था नाही, एकटी आंदोलन करते. दिले मी 1 लाख रुपये काढून. दाण्यात लागते ना. बाकी नेत्यांना भलतीकडे पैसे बुवा बाजूवाल्यांना उडवायला लागतात. मी त्या भांगडीत परत मी इकडे गमवतो. बरोबर ना. एवढे जमा करतील 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 आणि निवडणुकीत मग कसं होईल. माझ्याकडे खरंच सांगतो, मी परवाचं स्टेटमेंट केलं, काही लोकांना पटलं नाही, पण मी खरंच सांगतो, मी सगळे कार्यकर्ते मोठे केले. मी 55 कार्यकर्त्याला घरं बांधून दिले म्हणजे दिले. स्वतःचं घर नाही बांधलं मी, पण मग गरीब कार्यकर्त्याचे घर बांधले. होत नाही असं. एखाद्या मग कार्यकर्त्याच्या पोराचं लग्न आहे पोरीचं, त्यानं कधी म्हटलं भाऊ बसताना पैसे नाही, बसता मी बांधून देतो. एखाद्या पोराला म्हटलं भाऊ बहिणीचं लग्न आहे, घरात दागिने नाही, दागिने मी करून देतो. एखाद्याने कधी म्हटलं भाऊ पंक्तीची व्यवस्था नाही, पंगत पण मी करून देतो. जाहीरपणे सांगतो, जाहीर सांगतो. आणि हे करायचे मला काही लाज पण वाटत नाही. घरामध्ये गरीब कोणी मारला त्याला पण आम्ही किट देतो. आता याचा अर्थ संजय गायकवाड लईच कमाई असे नाहीये, पण जे काही आपल्याला त्या ठिकाणी आपला पगार आमदारकीचा मिळतो त्या पगारात आपण ही मदत द्यायचा सगळ्यांना प्रयत्न करतो. मी तो पगार घरी वापरत नाही, तो पगार सगळा मी कार्यकर्त्यांना दान त्या ठिकाणी करतो. अरे शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यात बसवला. पुतळा बसवताना त्या पुतळ्याच्या समितीमध्ये 16 लोकांचे चेक पार झाले आणि पुतळा बसवला का नाही असं वाटत नव्हतं. मी 4 प्लॉट विकले. मोरे साहेब 35 लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मी घरातून दिले. घरातून. संभाजीराजांचा पुतळा तुमच्या समोर उभा आहे, 26 लाख माझ्या घरातून दिले. 26 लाख. जिजाऊ बाळ शिवाजी उभे आहेत, त्यांना 36 लाख दिले. 1.5 कोटी रुपयाचे पुतळे मी माझ्या खर्चाने बसवले. माझ्या खर्चाने बसवले. घर विकून बसवले. माझ्या वडिलांची जमीन प्लॉटिंग झाली त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी जीवनात आदर्श मानलंय आणि त्याच्याचमुळे आज एवढी सगळी पुतळे या ठिकाणी आपण उभी केली. आता जर माझं स्वप्न साकार झालं, 42 वर्षापासून ज्या कायद्याकरता आम्ही लढत होतो की मुली पळून जातात, 220च्या वर आपण त्या जिहादमध्ये गेल्या कोणी वापस आणल्या आणि आता धर्मांतर स्वतंत्र कायदा याच्यामध्ये आला. आता कोणत्याही धर्माची पोरगी कोणत्याही धर्मात जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आता मुली पळून जाण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी 100% कमी होणार. मुस्लिम समाजाची मुलगी हिंदूकडे येणार नाही, हिंदूची मुलगी तिकडे जाणार नाही, एसटीची मुलगी इकडे जाणार नाही, तिकडे जाणार नाही. नाही तर किती मुली गेल्या मागच्या काळात. अरे ज्या घरातून मुलगी जाते तो बाप आयुष्यभर मान खाली घालून त्या ठिकाणी वावरतो. त्याला कार्यक्रमात कोणी बोलवत नाही. त्याची माय विचारली असं वाटतं की मी कोण्या जन्माचं पाप केलं की माझी मुलगी या ठिकाणी दुसऱ्या समाजात केली, लग्न केलं म्हणून. आयुष्यभर ठोकरा खातात ते परिवार. आज मी त्यांच्याकरता विधानसभेत माझी मागणी पूर्ण झाली आणि तो कायदा आल्यामुळे आता लाखो 4 लाख मुली महाराष्ट्रातल्या बर्बाद झालेल्या आहेत. 4 लाख. देशाची संख्या 40 लाखाच्या पुढे आहे. आता इथून पुढे मात्र किमान महाराष्ट्रात एक मुलगी सुद्धा जाणार नाही. एवढं पवित्र कार्य आपल्या या महाराष्ट्र सरकारमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून मुलीचे संसार असतील काय असं माझ्या कार्यालयामध्ये सगळे न्याय निवडा होतो. सगळं म्हणजे जे कोर्टामध्ये 20-20 वर्ष खावटी असेल, डिवोर्स असेल, आमच्या कार्यालयामध्ये फक्त 1च तारीख होती. 1च तारीख. त्या दिवशी आर्ग्युमेंट, त्या दिवशी जजमेंट आणि खतम. नाही तर मग आमचं धर्म राखड आहेच. कशा मुलीचा संसार बसत नाही ते आमच्या स्टाईल आम्ही बसवतो. आणि म्हणून सगळ्याच विषयामध्ये काम करावे. प्रॉपर्टीचे विषय आमच्याकडे इतके येतात पण आम्ही कधीच लोकांच्या भानगडीमध्ये त्या ठिकाणी पडत नाही, कधीच पडत नाही. आणि महाराष्ट्राकरता अनेक कायदे, आता सीबीएसई पॅटर्न तुम्ही पाहिला असेल, खेड्यापाड्यातली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. हा पहिला आमदार आहे या राज्यातला ज्यांनी सीबीएसई पॅटर्न खेड्यापाड्यात लागू करा. खेड्यापाड्यातले पोरं शहराच्या तुलनेत शिकू शकणार नाही. खेड्यापाड्यातल्या पोरांचं भविष्य खतम होईल. त्यांना आजच कोणी मुली देत नाही, उद्या जरी शिकले नाही त्यांना नोकऱ्या मिळणार नाही आणि ही पोरं आत्महत्या करून बर्बाद होतील. मी मांडलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रात सीबीएसई पॅटर्न
आणि खेड्यापाड्यातल्या सगळ्या शाळा आता सीबीएसई पॅटर्न आणि एमपीएससी आणि युपीएससीच्या एज्युकेशन करता मोकळ्या जागेने झाल्या. महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम तुमच्या आमदारांनी या ठिकाणी केलं. माझा पॅटर्न त्यांनी स्वीकारला. ज्या दृष्टी बुलढाणा शहरामध्ये एकनाथ साहेब आले, 6 वेळेस मुख्यमंत्री आपल्या बुलढाण्यात आले. असा मुख्यमंत्री कदाचित पुन्हा होणार नाही. आणि आल्यानंतर अजितदादा पण होते, देवेंद्रजी पण होते आणि पहिल्यांदा बुलढाणा शहरामध्ये हे 26 मार्कांचं लोकार्पण होताना 1.5 लाख लोक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.